नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात, भरधाव कार विहिरीत कोसळली, 9 जणांचा जागीच अंत। एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली आहे। यात भरधाव 4 चाकी गाडी विहिरीत कोसळल्याची घटना घडली। तर या भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती हाती लागली आहे। एका आनंदाच्या सोहळ्याचे रूपांतर अतीव दुःखात झाले असून दिंडोरीतील विहीर दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। स्नेहसंमेलन आटोपून घरी परतणाऱ्या दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची ही घटना घडली आहे। दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब एका खाजगी क्लासेसच्या स्नेहसंमेलनासाठी दिंडोरी शहरात आले होते। कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर सर्वजण आपल्या इर्टिका कारने, जिचा क्रमांक MH15JS 1053 या कारने घराकडे परतत होते। रात्री 10 वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील राजू राजे यांच्या विहिरीजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटला। यानंतर भरधाव कार थेट पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत कोसळली। अपघाताचा मोठा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र विहीर खोल आणि पाण्याने भरलेली असल्याने कारचा शोध घेणं कठीण जात होतं। त्यातच रात्रीचा दाट अंधार असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते। घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि NDRFचे पथक घटनास्थळी दाखल झाले। शेवटी क्रेनच्या सहाय्याने कार विहिरीबाहेर काढण्यात आली, मात्र तोपर्यंत आतील 9 जणांचा श्वास थांबला होता। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी रुग्णालयात भेट दिली असता नागरिकांनी त्यांना घेराव घालत तक्रारींचा पाढा वाचला। विहिरीला संरक्षण, कठडा नसणे, रस्त्याचे अर्धवट काम आणि क्लास व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा यावर स्थानिकांनी झिरवाळांसमोर तक्रारींचा पाढा वाचला। जर विहिरीला जाळी असती किंवा कठडा उंच असता तर आज 9 जीव वाचले असते, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला। यावेळी झिरवाळ माध्यमांशी बोलताना म्हणाले की हा दिंडोरीसाठी काळा दिवस आहे। विहीर मालकांनी घराला कंपाऊंड केले, मग विहिरीला का नाही? नगरपालिकेनेही रस्ता तिथेच संपवला। तिथे सुरक्षा असणे गरजेचे होते। एकाच कुटुंबातील 9 जण जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, अशा प्रतिक्रिया त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिल्या। ज्या खाजगी क्लासेसच्या स्नेहसंमेलनावरून हे कुटुंब परतत होते, त्या क्लासचे संचालक सचिन वडजे यांचीही आता पोलीस चौकशी होणार आहे। रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम घेण्यासाठी अधिकृत परवानगी होती का? सुरक्षिततेचे नियम पाळले होते का? या बाबींची तपासणी केली जाणार आहे। या भीषण दुर्घटनेनंतर विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खाजगी क्लास संचालकाच्याही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळाची पाहणी करून मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले। विहीर मालकाचे नातेवाईक ॲडव्होकेट विक्रम राजे यांनी सांगितले की ही विहीर 1972 पासूनची असून गावाला पाणी पुरवठा करते। तिथे जाळी आणि अँगल होते, मात्र कोणीतरी ते काढून नेले। नगरपंचायतीने तिथे जाळी बसवणे गरजेचे होते। शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात सुनील दरगोडे वय 32 यांच्यासह कुटुंबातील 6 अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी अंत झाला आहे। 7 ते 14 वयोगटातील या चिमुरड्यांचा मृत्यूमुळे इंदोरे गावावर शोककळा पसरली आहे। मृतांच्या यादीमध्ये कोण कोण आहे हे सुद्धा एक नजर टाकूया। सुनील दत्तात्रय दरगोडे वय 32 वर्ष, रेश्मा सुनील दरगोडे वय 27 वर्ष, आशा अनिल दरगोडे वय 32 वर्ष, गुणवती सुनील दरगोडे वय 11 वर्ष, श्रेयश अनिल दरगोडे वय 11 वर्ष, श्रावणी अनिल दरगोडे वय 11 वर्ष, सृष्टी अनिल दरगोडे वय 14 वर्ष, समृद्धी राजेंद्र दरगोडे वय 7 वर्ष, श्रद्धा अनिल दरगोडे वय 13 वर्ष। हे सर्व राहणार इंदोरे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहेत। अशा या सर्व जणांना आवाज बहुजनांचा न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। आवाज बहुजनांचा।